नळदुर्ग येथे विजयादशमीच्या निमित्तानं अंबाबाई मंदिरात वृक्षारोपण संपन्न। पोलीस निरीक्षक व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण। नळदुर्ग शहरात रात्री शारदीय नवरात्र महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना दिसून येत आहे। भक्तांचे डोळे टिपवून टाकणारा देखावा करण्यात आला असून दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे। दररोज हजारो भक्त आई अंबाबाई देवीचे दर्शन घेत आहेत। अनेक मंडळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत। अंबाबाई मंदिरात नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे आणि मीनाताई ईश्वर नांगरे, ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, शिवसेनेचे सरदार सिंग ठाकूर, अंबाबाई देवस्थान ट्रस्टीचे सुनील गायकवाड, माजी नगरसेवक विनायक अंगारे, पत्रकार दादासाहेब बनसोडे, पत्रकार मित्र अमर भाळे, नेताजी महाबोली, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, प्रमोद जाधव यांच्या हस्ते मंदिरात वृक्षारोपण करण्यात आले। सुनील गायकवाड यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले। अनेक भक्तांनी आई अंबाबाई देवीचे दर्शन घेतले। वटवृक्ष आजच्या काळाची गरज आहे, हे आम्ही लावणार आणि त्याचं संगोपनही करणार असे म्हणत सर्व मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळी वटवृक्ष या ठिकाणी लावण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, रवी सुरवसे सहभक्त उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचलन विनायक अंगारे यांनी केले। शेवटी आभार प्रमोद जाधव यांनी मानले। नळदुर्ग लाईव्ह न्यूजसाठी दादासाहेब बनसोडे, नळदुर्ग, धाराशिव। या नवरात्राच्या या काळामध्ये पावन पर्वामध्ये मला म्हणजे या भवानीच्या मठामध्ये वृक्षारोपण करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे। कारण मी विचार नव्हता केला की मला माझ्या दृष्टीने या मठामध्ये वृक्षारोपण होईल आणि माझं नाव असं परमनंट राहील। कारण मी जेव्हा कधी पण येईल तेव्हा ते झाड मला दिसेल आणि माझ्या आठवणी कायम झालेल्या आहे। मी तो बदलून जरी गेलो तरी माझं काहीतरी आहे या नळदुर्ग शहरामध्ये असं एक ओळख चिन्ह मला दिलेलं आहे या मंदिराने। सर्वच गोष्टी मागच्या 2-3 महिन्यामध्ये घडत गेल्या, त्या सर्व आपल्या सहकार्याच्या मदतीने सर्व आपल्या सर्व सहकार्याने पार पडल्या, शांततेत झाल्या। असाच हा नवरात्रोत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पडेल। खूप काही म्हणजे या नळदुर्ग शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात नवरात्रामध्ये। मी मागच्या जवळपास 2-3 दिवसापासून आढावा घेतला, पाहतो काही ना काहीतरी कार्यक्रम नळदुर्ग शहरामध्ये या नवरात्रीच्या दरम्यान ठेवले आहेत आणि आता दसरा होईपर्यंत कोजागरी पौर्णिमेपर्यंत सुद्धा या सर्व कार्यक्रम आहेत। आपण सर्वांनी यात भाग घेतला आहे आणि असंच घेत राहू आणि ही परंपरा जी आहे आपल्या समाजाची नळदुर्ग शहराची कायम सर्वांनी माझ्या बोलणं त्याबद्दल